नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे देशामध्ये साखर 2-3 दिवसामध्ये 80 रुपये किलोवरती गेली आणि आता ते 100 प्लस जाण्याच्या तयारी मार्गावरती आहे. तर साखर अचानक का मागली गेली? या अगोदर सुद्धा कोळशाचं असं झालं होतं बघा. देशात म्हणजे विद्युत निर्मितीसाठी कोळसा लागतो, लाईट तयार करायसाठी. आणि त्यावेळेस सुद्धा टीव्ही चॅनल वाल्यांनी अगोदरच महिनाभर सुरू केलं देशामध्ये कोळसा किती उपलब्ध आहे, आता कोळसा संपला, आता उद्यापासून लाईट बंद पडणार, कोयना प्रकल्प बंद पडणार, सगळं बंद पडणार. मग ह्याच्यासाठी पर्याय काय काढायचा, तर अदानीला टेंडर दिलं पाहिजे. कोळशाचा असा विषय झाला होता. तसंच तेल साठा, तेलाबाबत सुद्धा झालं होतं. जे खाद्य तेल आपण जे खातोय पाम तेल, या बाबत सुद्धा असंच झालं होतं की 250 रुपये किलो पाम तेल झालं होतं, जे 60-70 रुपयांनी मिळणार अचानक वाढलं होतं. मग हा साठे बाजार कसा सरकारनं केला? सरकारनं फायद्यासाठी, म्हणजे कुठल्या तरी उद्योगधंद्यावाल्याच्या फायद्यासाठी हे सगळं केलंय का? आता सुद्धा हे चिनी मागली, म्हणजे साखर मागली. तर आता ही का साखर मागली? भारतामध्ये तर उत्पन्न जर वर्षी जेवढं होतं त्याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न झालेलं आहे. मग तरी सुद्धा साखर का मागले? त्याचं काय कारण आहे? मग सरकारनं बाहेरच्या देशातली साखर आणण्याचा कसा गाठ घातलाय? म्हणजे अमेरिकेसोबत जो शेतीमालाचा करार केलाय तिथनं तर साखर येणार नाही ना. का ब्राझीलवरनं साखर मागवली जाईल? आता सरकारनं घोषणाच केलेली आहे की 1 लाख टन, मेट्रिक टन अशी काहीतरी साखर मागवलेली आहे. मग हिथल्या बाहेरची साखर आल्यावरती इथं 20 रुपये किलो साखर होईल का? मग शेतकऱ्याच्या ऊसाला दर कसा भेटेल? या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण नेहमीच वेगवेगळे विषयांवरती चर्चा करत असतो. तर अशीच या विषयावरती सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे सरकारची ध्येय धोरणं कशी आहेत, किंवा सरकार एखाद्या उद्योगपतीला मोठं करायचंय म्हणून कसं काय गोष्टी करू शकतं, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारत हा शेती प्राधान्य देश आहे, कृषी प्राधान्य देश आहे. या भारतामध्ये जय जवान जय किसान हे ब्रीदवाक्य आहे. जवान टिकला पाहिजे सीमेवरती, जो रक्षण करतोय भूमातेचं, भारत मातेचं, या देशाचं, त्या जवानाला कुठल्याही सोयी सुविधा कमी पडता कामा नये. त्याचबरोबर शेतकरी, म्हणजे जो जगाची भूक भागवतो, या भारताची भूक भागवतो, त्या शेतकऱ्याला सुद्धा ज्या काही विविध योजना असतील किंवा शेतकऱ्याला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या कदापि कमी पडता नये, असं काहीच धोरण. म्हणून आपण जय जवान आणि जय किसान म्हणतो. म्हणजे जवानामुळं देश सुरक्षित, किसानामुळं अन्नधान्य खायला मिळतं. आता हे बंगल्यावर बंगले झाले, गाड्यावर गाड्या झाल्या, माड्यावर माड्या झाल्या. हे पुढारी पैशाचे भुकेलेले आहेत. ह्यांची भूक पैशाची कधीच थांबणार नाही. हे कुठल्याही गोष्टीत भ्रष्टाचारच करतात आणि फक्त पैसा कमवणं हा एकमेव धंदा आहे. मात्र जर अन्नधान्यच टंचाई झाली तर नेमकं हे काय खाऊन जगतील? पैसे, सोनं, नाणं, चांदी हे खाऊन तर माणूस जगणार नाही. मग हे नेमकं काय खातील? म्हणजे हा विचार करणं सध्या गरजेचं आहे. त्यातच देशामध्ये इथेनॉल प्रकल्प मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. म्हणजे नितीन गडकरी यांच्या मुलाचे 2 इथेनॉल प्रकल्प आहेत मोठे, आणि ते इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं. सांगितलं जातं आम्हाला E20 म्हणजे 20% मिसळलं जातं सांगितलं जातं, परंतु 40% जास्त इथेनॉल मिसळलं जातं. मग हे देशातले सगळे कारखानदार त्या इथेनॉल निर्मितीकडे वळालेत का? असूही शकतं. इथेनॉल तर 15 रुपयांनी जाते. नितीन गडकरींनी एकदा सांगितलं होतं की 115 रुपये जर पेट्रोल झालं तर अवघं वरचं 15 रुपये लिटरनं पेट्रोल आपल्याला मिळेल. हा जुमला केला होता त्यांनी आणि लोकांना इथेनॉलकडे जायला सांगितलेलं होतं. म्हणजे देशामध्ये भारतीय जनता पक्षाची बनवाबनवी, बेबनाव कशा पद्धतीने सुरू आहे हे अनेकांनी पोलखोल केलेली आहे. आता त्यातच बघा, देशांतर्गत बघा साखर कारखाने किती आहेत याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. म्हणजे देशामध्ये साखर कारखाने ची संख्या आणि
देशामध्ये साखरेचं होणारं उत्पन्न यामध्ये काय घट झाली का? आता भारत जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक असलेला देश आहे. म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त साखर उत्पादित होती. आता 2025-26 जो हंगाम झालेला आहे त्या हंगामामध्ये बघा अंदाजे 306 लाख टन म्हणजे 30.6 दशलक्ष टन साखर उत्पादित झालेली आहे. मग तरी सुद्धा आपल्याला का साखर कमी पडली? म्हणजे नेमकं ह्याच्या मागचं गोड बंगाल काय? का सरकार जाणीवपूर्वक हे सगळ्या गोष्टी करत आहे? तर सुरुवातीचा अंदाज असा होता की 343 टन साखर उत्पादित होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये घट झाली, म्हणजे 11 पॉईंटने घट झाली आणि 306 दशलक्ष लाख टन मेट्रिक साखर देशामध्ये तयार झाली. आता भारतामध्ये एकूण साखर कारखाने किती आहेत याच्यावरती सुद्धा आपण बारकाईने नजर टाकू. भारतामध्ये एकूण 703 साखर कारखाने देशामध्ये, पूर्ण देशामध्ये. यामध्ये सहकारी साखर कारखाने 325, खाजगी सहकारी साखर कारखाने 335, सहकारी साखर कारखाने आहेत 43, असे एकूण 703 सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी एकूण मिळून म्हणजे ह्यांचे जे उत्पादन क्षमता आहे साखर तयार करण्याची ती 324 लाख टन एवढी साखर हे साखर कारखाने तयार करतात. आता आपण म्हणू की एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर तयार केली जाते, मग तरी सुद्धा साखर का कमी पडते? म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. आजपर्यंत आपल्या देशाला जेवढी साखर हवी आहे तेवढी मुबलक साखर आहे. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे 703 साखर कारखाने हा अधिकृत आकडा आहे आणि 2025-26 मध्ये जे साखरेचा सरकारनं जो केंद्र सरकार जे जाहीर करते की बाबा एवढा एवढा आपल्याकडे साखर कारखाना आहे, तर ते केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे की एवढी एवढी आपल्याकडे साखर उत्पादित झालेली आहे आणि हे एवढी साखर आपल्याकडे सध्या आता शिल्लक आहे असं सरकारची आकडेवारी. आता ह्याच्यावरती आपण दुसरी एक नजर टाकू की बघा एकूण ऊसाचं क्षेत्र देशामध्ये किती आहे? भारतात सुमारे 55 ते 57 लाख हेक्टर ऊसाची लागवड आहे. म्हणजे बघा 55 ते 57 लाख हेक्टर ऊसाची लागवड आहे. म्हणजे कधीची ती 2025-26 मध्ये. तर 24-25 मध्ये सुमारे 54.5 लाख हेक्टर ऊस क्षेत्र त्याची आकडेवारी दिसून येते. तर 25-26 मध्ये एका अंदाजानुसार 55.1 लाख म्हणजे 55.1 लाख हेक्टर अंदाजामध्ये 57.31 लाख हेक्टर पर्यंत आकडा दिला गेलेला आहे. आता केंद्राचा 2025-26 हा आकडा आहे 475.61 दशलक्ष लाख टन एवढी साखर तयार झालेली आहे. बघा म्हणजे साधारण 5.5 कोटी हेक्टर नव्हे तर 55 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. म्हणजे ऊसासाठी आहे ती. ऊस आहे. आणि बघा आता भारत कोणत्या देशातनं साखर मागवू शकतो? आता त्यावरती हा सगळा आपण इतर सारांश सुद्धा बघूया. इतर काय सारांश की आज रोजी आपल्याकडे साखरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतंय तरी सुद्धा साखर मागवली जाते. आता साखर जर 80 रुपये 100 रुपये किलो झाली तर शेतकऱ्याला ऊसाला दर कसा मिळायला पाहिजे ते सुद्धा महत्वाचंच आहे. म्हणजे आज शेतकऱ्याला 3000 रुपये ते 3200, 3500, 2800 असा दर दिला जातो. सगळे साखर कारखाने एकसारखा दर देत नाही, ते कमी जास्त दर होतोय. मग आता यंदाच्या हंगामामध्ये 3200 रुपये 3500 रुपये फार फार तर दर मिळाला 3000च्या दरम्यान. म्हणजे साखर तुम्ही विकताय 80 रुपये 100 रुपये आणि आता ऊसाला दर शेतकऱ्याला दिलाय 3000 रुपये. म्हणजे आता हा सगळाचा सगळा फायदा हा कारखानदाराचा आहे.
कारखानदार ज्याच्या ताब्यात आहे कारखाने, त्यांचा हा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता इतर गोष्टी जर आपण बघितल्या, म्हणजे आजपर्यंत सहकार क्षेत्र असेल, खाजगी क्षेत्र असेल, साखर कारखाना, तर त्या कारखाना ज्याच्या ताब्यात आहे त्यांनी तो कारखाना पिळून पिळून खाल्लाय आजवरती. म्हणजे शेतकऱ्यांना नामशेष करण्याच्या मार्गावरतीच हे सगळे राजकीय पुढारी उठलेले आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. म्हणजे या पुढाऱ्यांनी कारखानदारी सगळी मातीत घातलेली आहे आणि जी पण काही चालते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि त्या भ्रष्टाचारामुळे कारखानदारी तोट्यात जाते असं एकंदरीत आपल्याला दिसते. तर पाठीमागच्या काळातलं एक तुम्हाला सांगतो, तेल 250 रुपये किलो झालं आणि नंतर हळूहळू का झालं, कमी झालं होतं, तर त्याचं एक सरकारनं गणित असं सांगितलं होतं. बघा, सरकारनं टंचाई निर्माण केली. बघा 1973, 74 आणि 1979, 80 मध्ये अरब इस्रायल युद्धानंतर अरब तेल उत्पादक देशांनी काही पाश्चिमात्य देशांवरती तेल निर्यात बंदी लादली होती आणि उत्पादन कमी केलं होतं. जागतिक कच्च्या तेलाचा भाव साधारण 53 वरून 12 प्रति डॉलर आलेला होता. भारताच्या आयात बिलावरती आणि महागाईवरती याचा मोठा परिणाम झालेला होता. भारतात केरोसिन म्हणजे रॉकेल आपल्याला रेशनिंग कार्डावरती दिलं जात होतं. म्हणजे आजवरती जे संकट आले ते सांगतो मला. इराणच्या क्रांतीमुळं इराणमधले तेल उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाले आणि कच्च्या तेलाचा भाव 1978 मधल्या सुमारे 14 वरून 1980 मध्ये जवळपास 39 प्रति बॅलर वरती गेलेला होता. हा पेट्रोलियमचा सांगतो तुम्हाला. भारतासाठी विशेष महत्वाचं म्हणजे त्या काळात भारत आजच्या तुलनेत तेलाच्या आयातीवर कमी अवलंबून होता. तरीही 1973च्या संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला होता. त्यामुळं कोळसा, देशांतर्गत ऊर्जा उत्पादन आणि तेल बचत यावर सरकारने अधिक भर दिलेला होता. आजच्या परिस्थितीमध्ये तुलना केली तर भारत आता आपल्या गरजेच्या सुमारे 90% कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळं जागतिक तेल पुरवठ्यात मोठा व्यत्यय आल्यास परिणाम 1970 पेक्षा काही वेगळा नाही असं सांगितलं जातंय. आता बघा, तेल आपण जे खातो ते खाद्यतेल, या खाद्यतेलाचं काय झालं होतं, खाद्यतेल का 250 रुपयावरती गेलं होतं, तर आपल्याला जे पाम तेल इतर देशातून आयात होतं, म्हणजे साधारण मलेशिया असेल किंवा अजून कुठं असेल, या देशातून पामतेल आपल्याकडे आयात होतं. त्या देशामध्ये पामतेल म्हणजे ते बाईक म्हणजे गाड्यांसाठी वापरणारं ऑइल आहे. आपण कुठल्या बी तेलाची जर जाहिरात बघितली, फॉर्च्युनर तेल असू द्या, कुठलं बी तेल जाहिरात बघा तुम्ही, ते तेल म्हणून जाहिरात नाही, ते ऑइल म्हणून जाहिरात केली जाते. ऑइल म्हणून जाहिरात केली जाते, त्याच्यामध्ये तेल म्हटलं जात नाही. आणि ते ऑइल आपण पाम तेल इकडे सध्या खातोय. आता त्याची परिस्थिती अशी झाली होती की सरकारनं मागल्या 2-3 वर्षापूर्वी पाम तेलाची आयात बंद केली होती. तर का केली होती? अदानी आणि रिलायन्स यांनी तेलाच्या कंपन्या काढल्या आणि कच्चं तेल जेवढं लागतंय तेवढं पाम तेल आयात केलं, गोडवानं भरून ठेवले, साठा करून ठेवला कच्च्या तेलाचा, आणि सरकारनं आयात बंद केली. आयात बंद केली म्हणजे आयात ह्यांनी 10-12 रुपये लिटरने केलं आणि आयात बंद केली. देशामध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आणि बाजार 250 रुपयावर पामतेल गेलं. आणि 250 रुपये जसं गेलं तसं ह्या लोकांनी लगेच आपलं तेल मार्केटमध्ये काढलं. अदानी आणि रिलायन्स जिओ हे अदानी अंबानीनं आपलं तेल बाहेर काढलं आणि हे सगळं देशांतर्गत विकलं. 200 रुपये 250 रुपये लिटरनं ते प्रति लिटर पाम तेल विकलं गेलं आणि ह्यांच्या कंपन्या एका वर्षात नफ्यात आल्या सगळ्या. आणि सरकारनं पुन्हा आयात चालू केली आणि हळूहळू तेलाचा दर पुन्हा 100-125 वरती येऊन ठेवला. बघा, कोळशाचं सुद्धा सरकारनं असंच केलं होतं. कोळसा संकट निर्माण झालं होतं भारतात 2025 मध्ये. बघा, त्याची आकडेवारी सुद्धा माझ्याकडे सांगतो. 1 एप्रिल 2025 मध्ये अंदाजे 400.72 अब्ज टन कोळसा
संसाधन आहे. 2024-25 मध्ये भारताने सुमारे 104.75 कोटी टन कोळसा उत्पादित केलेला होता. आता साधा भागाकार केला तर आपण 400.72 भागिले 10.475 म्हणजे 38 वर्षामध्ये येतो. आणि म्हणजे फक्त 38 वर्षाचा कोळसा उरला आहे असे म्हणणं योग्य नव्हतं त्या काळामध्ये. 400.72 अब्ज टन म्हणजे आपल्याकडं कोळसा हा ओडिसा, झारखंड, छत्तीसगड अशा बऱ्याच राज्यांमध्ये कोळशाची आपल्याकडे निर्मिती होती. आणि हा कोळसा त्या काळामध्ये बघा, कोळशाच्या खाणीमध्ये भ्रष्टाचार झाला होता ते टेंडर देण्यासाठी. 2025 ला म्हणजेच 2024च्या दरम्यान गेल्या 1-1.5-2 वर्षाच्या काळात कोळसा संपलाय असं सरकारनं सांगितलं होतं. टीव्ही चॅनलला हे मोदी मीडिया, गोदी मीडिया आहे त्यांनी जाहीर करायला सुरू केलं होतं. 4 दिवसाचा पुरेल एवढाच आपल्याकडे कोळसा साठा, 2 दिवसाचा पुरेल एवढाच कोळशाचा साठा, आता तर 1च दिवसाचा साठा राहिलाय, उद्यापासून सगळं बंद पडणार आहे. अशा बातम्या सुरू झाल्या होत्या मित्रांनो, बातम्या सुरू झाल्या होत्या. आणि तेव्हा लगेच सरकारनं सांगितलं की आता आपल्याला मोठमोठ्या कंपन्यांना टेंडर द्यावा लागणार आहे की कोळसा आपल्याला संपत आलेला आहे, आपलं सगळंच बंद पडणार आहे. म्हणजे भीती तयार केली चॅनलवाल्यांनी आणि सरकारनं मिळून. आणि का भीती तयार केली तर अदानी, अडानी, अंबानींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं त्या कोळशाचं, कोळसा खाणीचं, म्हणून हे सगळं बंद केलेलं होतं. आणि त्यानंतर बघा लगेच अदानीला, अंबानीला या उद्योगपतींना कोळशाच्या खाणीचं टेंडर देण्यात आलं आणि लगेच कोळसा पुरवत आला, सुरळीत झाला. म्हणजे या अगोदर ज्या कोळसा पुरवणाऱ्या कंपन्या होत्या त्या कंपन्या कोळसा देत नव्हत्या का, सगळं सुरळीत चाललं होतं. फक्त अदानी, अंबानीला कंपन्या कोळशाच्या द्यायच्या होत्या, म्हणून तिथं तुटवडा निर्माण केला गेला. आणि तो तुटवडा निर्माण झाल्यानंतर यांना टेंडर दिली आणि सगळं आता बघा सुरळीत चाललंय. पाठीमागं तेलाचं सुद्धा असंच झालं. तेलाच्या कंपन्या अदानी, अंबानीनं काढल्या, म्हणून तेलाची टंचाई सरकारनं जाणीवपूर्वक निर्माण केली आणि टंचाई निर्माण करून या लोकांच्या कंपन्या फायद्यात आणल्या आणि पुन्हा तेलाची आयात सुरू केली. आता काहीच अशाच प्रकारे हे सगळं घटनाक्रम असू शकतो मित्रांनो. म्हणजे काय घटनाक्रम असू शकतो ह्याच्यामध्ये बघा, आता आपल्या देशामध्ये साखरेचं उत्पादन हे मुबलक आहे, मोठ्या प्रमाणात आहे. साखर सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मात्र सरकार का साखर आयात करतंय हे लोकांच्या अजून ध्यानीमेनी बसलेलं नाही, असं एकंदरीत आपल्याला दिसते. आता सरकारचं धोरण काय आहे बाबा? सरकार काय म्हणतंय की देशात 11% कमी साखरेचं उत्पन्न झालंय असं सरकारचं मत आहे. मात्र जे देशात कारखाने आहेत, गेल्या वर्षी 24-25 मध्ये 3 महिने चाललं होतं, यंदा 5 महिने कारखाने चालल्यात, कुठलं 4 महिने चालल्यात, कुठलं 6 महिने चालल्यात. म्हणजे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा यंदाचं उत्पन्न जास्त झालंय. तरी सुद्धा सरकार का म्हणतंय साखर म्हणजे साठे बाजार हा सगळा झालेला आहे. सरकारचं म्हणणं आहे बाबा आता सणासुदीमध्ये साखरेची मागणी वाढलेली आहे, गणेशोत्सव आहे, दसरा आहे, दिवाळीच्या काळात मिठाईचे पदार्थ आहेत आणि ते साखरेने बनतात, म्हणून आम्हाला आता देशात साखर मागवावी लागणार आहे, सरकारनं असं सांगितलेलं आहे. आता साठा कमी झाला देशातील साखरेचा बघा, साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये घटण्याची शक्यता आहे असं सरकारला चिंता वाटते. म्हणजे ही चिंता फक्त थोड्या दिवसासाठी आहे की अदानी, अडानी किंवा अमेरिकेचा साखर खरेदी करायची असेल, ब्राझीलची साखर खरेदी करायची आपल्याला, त्याच्यामुळे ही चिंता आहे सगळी. तर जागतिक बाजारात ही पुरवठ्याचा दबाव, म्हणजे सरकारने हे बरंच सांगितलंय जागतिक साखर पुरवठा घटण्याची चिंता आहे. एक महत्वाची बाब म्हणजे साखर इथेनॉलसाठी वळवल्यामुळेच सध्या साखरेची टंचाई निर्माण झालेली आहे, महागाई वाढलेली आहे. आता इथेनॉल सुद्धा 22-23 मध्ये सुमारे 12% 25-26 मध्ये 9% झाले आहे. म्हणजे इथेनॉल सुद्धा उत्पादन कमी झालंय असं सरकार म्हणतंय. तर किंमत किती वाढली तर साखर 20 जुलैला 48 रुपये किलो होती, तर आता ती 57 वर गेली, आता 60 वर गेली, पुन्हा 80 वर गेली आणि आता ती 100 वरती जाईल असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय. म्हणजे 100 रुपये किलो साखर सध्या होईल
अशी एकंदरीत स्थिती आहे. म्हणजे देशामध्ये 700 साखर कारखाने आहेत आणि 700 साखर कारखान्यांनी मिळून सुमारे 54.5 लाख हेक्टर क्षेत्र असलेलं गाळप केलेलं आहे आणि 306 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केलेली आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला साखर कमी पडलेली आहे. आता उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, गुजरात अशा राज्यांमध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रात सुद्धा भरपूर साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता साखर सरकार ब्राझील वरून खरेदी करणार आहे असं काहीच सांगितलं जाते. म्हणजे ब्राझील वरनं खरेदी करतंय का? पाठीमागच्या काळामध्ये बघा आपण पाहिलं असेल की नरेंद्र मोदी सरकारनं करार केलेला आहे अमेरिकेसोबत आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचा शेतीमाल आपल्याकडे विक्रीला येणार आहे. आता सरकारचं म्हणणं असं आहे की साखर कमी आहे म्हणून आता ही आपल्याला मागवायची आहे. तर साखर कुठल्या देशातून मागवली जाऊ शकते हे सुद्धा बघू आपण. 2026 मध्ये 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिलेली आहे सरकारनं. आयात 21 ऑगस्ट 2026 पर्यंत करण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे 10 लाख मेट्रिक टन साखर आपल्या देशात आयात केली जाणार आहे. ती कुठनं? ब्राझील मधून आणली जाईल किंवा अमेरिकेतून आणली जाईल. ब्राझील हा जगातला सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे. सध्या 10 लाख टन आयातीपैकी मोठा हिस्सा ब्राझील मधूनच येतो. म्हणजे ब्राझील, अमेरिका असं आयात केलं जाणार आहे आता ते. आणि 2024 मध्ये कच्चे साखर आयातीचं प्रमाण होतं बघा. म्हणजे आपल्याला ब्राझील कडून सध्या साखर येणार आहे किंवा अमेरिकेकडून साखर येणार आहे. आता जो करार केलेला आहे भारतानं अमेरिकेसोबतचा तो करार सुद्धा वाचूया आपण. पुढील 5 वर्षासाठी 500 अब्ज डॉलरचा करार आहे. अमेरिकन वस्तू उत्पादित खरेदी करायचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये तेल आहे, नैसर्गिक वायू आहे आणि ऊर्जा उत्पादन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खरेदी करायची. नरेंद्र मोदी साहेबांनी जो करार केलाय तो विमान आणि विमानाचे सुट्टे भाग, तंत्रज्ञान उत्पादने विशेषतः AI डेटा सेंटरसाठी GPUs, इतर प्रमाणात प्रगत तंत्रज्ञान, कोचिंग, कोळसा, मौल्यवान धातू, इतर औद्योगिक आणि उत्पादने. तर शेतीबाबत सुद्धा महत्वाचं आहे. अमेरिकेकडून इथेनॉल आपल्याला घ्यावं लागणार आहे जे आता पेट्रोलमध्ये मिसळलेलं आहे. इथेनॉल आहे म्हणजे शेतीमाल जो आहे अमेरिकेचा तो सगळा शेतीमाल आपल्याला खरेदी करायचा आहे. शेतीमाल सुद्धा आणि शेतीमाल सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी तिकडून खरेदी करायचा आहे असं त्या करारामध्ये आहे. तर आपल्याकडे देशामध्ये इथेनॉलचे उत्पादन किती होतं? इथेनॉलचं उत्पादन 2026 मध्ये म्हणजे आता चालू वर्षात 7-8 महिन्यात 2 लाख कोटी लिटर उत्पादन झालंय त्या इथेनॉलचं. त्यापैकी सुमारे 1900 कोटी लिटर क्षमता असल्याचे उद्योग सध्या आता आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे त्या नितीन गडकरी साहेबांच्या मुलांचे मोठे मोठे फॅक्टरी आहेत ना इथेनॉल निर्मिती करायच्या, तर त्यांच्याच कारखान्यातनं इथेनॉल तयार होतंय. ते सगळं इकडं पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि सरकार असं सांगतंय की आता सगळे साखर कारखानदारी ही इथेनॉल निर्मितीकडे वळल्यामुळं आपल्याला साखर कमी पडायला लागली. कारखाने जे इथेनॉल तयार करायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला साखर कमी झाली. परंतु मात्र हे कसं आहे, साखर वेगळी निघते आणि इथेनॉल वेगळं असतं. बघ्याचपासून इथेनॉल इतर गोष्टींपासून तयार होतं. मात्र सरकार सांगते की इथेनॉलमुळं आपल्या देशामध्ये साखरेचं प्रमाण कमी झालंय आणि साखर उत्पादन कमी झालंय असं सरकार सांगते. मात्र हा सगळा सरकारनं घातलेला घाट आहे. हा कारखानदारांचा फायदा आणि इतर देशातून मागवायचंय आपल्याला, अमेरिकेतनं काय, ब्राझील मधनं काय, त्याच्यामुळं हा सगळा घाट घातलेला आहे. येणाऱ्या काही दिवसात हे साखरेचं प्रमाण साखरेचं दर कमी होतील असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आपण राजू शेट्टी यांचा कालचा एक व्हिडिओ पाहिला असेल. राजू शेट्टी यांनी सुद्धा हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने विधारक मांडलेलं आहे की सरकार कसं इतर गोष्टी मागवायचा घाट घालतंय आणि सरकार नेमकं काय करतंय हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, जसं आपल्याला कोळशासाठी बेवकूफ बनवलं
तेलामध्ये बेवकूफ बनवलं, असंच साखरेमध्ये सुद्धा आता बेवकूफ बनवायचं काम सध्या सरकारचं सुरू आहे. कोणाच्या तरी फायद्यासाठी कोणाच्या तरी बळी दिला जातो, हेही तितकंच खरं आहे. सध्या हीच परिस्थिती सुरू आहे. या उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय की काय, अशीच एकंदर स्थिती सध्याची आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर.